नमस्कार मंडळी. हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ दीपाली या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये अगदी साधी आणि सोपी, पण खायला लागल्यावर कधीच थांबवावंसं वाटणार नाही अशी एकदम गावरान पद्धतीची गोड ही रेसिपी, गरमागरम गावरान तुपातला शिरा. मंडळी, कढईत जेव्हा गावरान तूप गरम होतं ना आणि त्यात रवा पडल्यावर येणारा तो खमंग सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो, तेव्हा स्वयंपाकघरात येऊन एक चमचा शिरा खाल्ल्याशिवाय राहतच नाही. वरून कोणतेही ड्रायफ्रूट नाही आणि कोणताही दिखावा नाही, पण गावरान तुपाची अशी मस्त चव आणि रव्याचा असा खमंगपणा की प्रत्येक घासात जिभेवर विरघळतो. रवा तुपात सावकाश भाजताना त्याचा रंग बदलतो, सुगंध अजूनच खुलतो आणि त्यात गरम पाणी आणि साखर घातली की तयार होतो असा मौसूद, सुगंधी आणि चविष्ट शिरा की बघताच तोंडाला पाणी सुटेल. हा शिरा सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या गोड जेवणासाठी असो किंवा अचानक गोड काही खावंसं वाटलं तर अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होतो. तर मंडळी, आज आपण बनवूयात बिना ड्रायफ्रूटचा पण गावरान तुपातला भन्नाट असा स्वादिष्ट आणि चविष्ट असा गरमागरम शिरा ही रेसिपी. चला तर मग आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे मी सर्वात अगोदर पातेले ठेवून घेतले आहे आणि आता त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे. तर एका बाजूला आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला रवा भाजून घ्यायचा आहे. 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आता एका बाजूला पाणी तापवायला ठेवायचं आहे. तर मी इथे आता एका बाजूला पाणी तापवायला ठेवून घेतले आणि इथे आता कढई ठेवून घेतली आहे. तर मी इथे आता गावरान 1 चमचा तूप टाकून घेत आहे. तर फ्रेंड्स, हे तूप मी फक्त अर्ध्या वाटीसाठी टाकून घेतलं आहे. तर आज आपण गावरान तुपातला शिरा करणार आहोत. तर मी इथे 1 भरून चमचा तूप टाकून घेतले. त्यानंतर 1 वाटीला थोडं कमी इथे मी रवा घेतलेला आहे आणि हा रवा छान असं निवडून आणि स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेला आहे. आता हा रवा छान असा आपण या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिट छान असा हा रवा छान भाजून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे थोडासा लाल होत आलेला आहे रवा. आणि पाणी तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मी एवढ्याशा रव्याला 2 ग्लास पाणी का घेतले. तर पाणी थोडंसं वाढव तापून घ्यायचं आहे, कारण हा जाडा रवा आहे आणि एखाद्या वेळेस बाय चान्स एखाद्या वेळेस पाणी जास्त लागू शकतं. तर अंदाजेप्रमाणे जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा थोडंसं पाणी गरम वाढून घ्यायचं, म्हणजे कमी पडलं तर लगेच टाकता येतं. जर कमी पडलं आणि एकदमच घट्ट झालं परत तुम्ही गरम पाणी करत बसाल का, त्यासाठी अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं. 1 ग्लास वाढव पाणी गरम करून घेतलं ना तर कमी जास्त पडलं तर आपल्याला ते टाकून घेता येतं. समजा बाय चान्स जर पाणी कमी पडलं तर परत तुम्ही पाणी गरम कराल का, तर नाही. त्यासाठी 1 ग्लास वाढव गरम पाणी करायला टाकायचं आहे, जेणेकरून कमी जास्त जर वाटलं तर लगेच पाणी टाकून घेता येईल. त्यासाठी मी म्हणजे 1 वाटीला थोडंसं रवा कमी आहे तरी सुद्धा मी 2 ग्लास पाणी टाकून घेतले, कारण म्हणलं कमी जास्त व्हायला नको त्यासाठी. फ्रेंड्स, अशा प्रकारे छान असा रवा आता भाजून झालेला आहे, सोनेरी रंग असा आलेला आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर कोणी कोणी पाण्यामध्ये रवा टाकतं, तर तसं न करता ह्या पद्धतीने तुम्ही बनवला तर गोळे होणार नाही. तर आता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे, जास्त कमी नाही, जास्त नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण रव्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा बुडबुड्याने गोळे होत नाही. तर हा रवा थोडस जाड असल्यामुळे मी पाणी जास्त टाकते आणि मुलीला थोडस पातळ आवडते, त्यासाठी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात गोळे झालेले नाहीयेत.
तर फ्रेंड्स अशा प्रकारे शिरा बनवायचा आहे आणि 2 ग्लास म्हणजे थोडंसं पाणी, आपण जेवढं रवा आहे त्यापेक्षा डबल पाणी घ्यायचं आहे. डबल पाणी घेऊनही थोडंसं वरून अर्धा ग्लास पाणी घेतलं तरी चालते, कारण कधी कधी रवा जाडा किंवा बारीक असेल तर त्यासाठी आपण गरम पाणी एकदाच एक खटी जास्त गरम करून घ्यायचं. म्हणजे अर्ध्या वाटीला मी 2 ग्लास एवढं पाणी गरम करून घेतले, तर तेवढंही पाणी लागू शकतं अर्ध्या वाटीसाठी. म्हणजे 1 वाटीला थोडासा रवा कमी आहे तरी सुद्धा. तर मी इथे आता इलायचीचा फ्लेवर टाकून घेत आहे, इलायची बारीक कुटलेली. तर ही इलायची मी साखरेमध्ये इलायची टाकून पावडर बनवून ठेवलेली आहे. तर ती पावडर मी आता ह्यामध्ये टाकून घेतली आहे. जेव्हा आपण मिक्सरमधून सवती इलायची काढायला बघतो, आपल्याकडे थोडीफार इलायची असते, तर ती इलायची मिक्सरमधून व्यवस्थित निघत नाही, तर तेव्हा आपण साखर टाकून ती इलायची काढून घ्यायची आहे, जेणेकरून छान असं मिक्सरमधून इलायची बारीक अशी पेस्ट बनते, म्हणजे पावडर बनते. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता, जे 2 ग्लास गरम केलेलं पाणी जे आहे ना, ते मी आता थोडं थोडं करून ह्यामध्ये टाकून घेत आहे. आणि आजचा हा शिरा एकदम ड्रायफ्रूटचा आहे, म्हणजे बिना ड्रायफ्रूट न टाकता आज मी तुम्हाला छान असा खमंग शिरा बनवून दाखवणार आहे. तर आज मी कुठलेही ड्रायफ्रूट न टाकता आजचा शिरा बनवत आहे. तर प्रत्येक वेळेस आपल्याकडं ड्रायफ्रूट असतेच असं नाही, किंवा एखाद्या वेळेस कुणाकडे राहतही नाही, कधी रेशन संपतं आणि एखाद्या वेळेस राहू शकत नाही, संपून जातं. तर असंच माझ्याशी झालेलं आहे. तर आज अजिबात ड्रायफ्रूट संपलेले होते, रेशन भरायचं होतं, तर मी बिना ड्रायफ्रूटचा पण एखाद्या वेळेस तुपामधला शिरा करते, तेव्हा हा सुद्धा शिरा खूप छान, अतिशय छान सुंदर असा लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता, थोडंसं रवा हा छान असं घट्टसा आवळून आलेला आहे. आता त्यानंतर मी इथे साखर टाकून घेते. तर फ्रेंड्स थोडंसं घट्ट झाल्याच्या नंतर इथे साखर टाकून घ्यायची आहे. तर जेवढा रवा घेतला होता त्यापेक्षा थोडी कमी साखर घेतले, आणि अजून तुम्हाला थोडं कमी वाटलं तर परत एकदा साखर टाकून घ्यायची आहे. अगोदर अंदाज घ्यायचा आहे किती गोड आहे. जर थोडंसं कमी वाटायला लागलं असं चेक करायचं, जर तुम्हाला कमी वाटायला लागलं तर मग साखर टाकायची आहे. तर परत एकदा मी साखर टाकून घेते, कारण मी एकाच टाइम मध्ये जास्त साखर टाकत नाही, कारण जास्त मग गोड होतो. कमी झालं तरी चालते, कारण आपण परत एकदा टाकू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स, जर तुम्ही लहान मुलांसाठी जर शिरा बनवत असाल तर या प्रमाणामध्ये थोडंसं पातळ असं ठेवायचं आहे, जेणेकरून लेकरांना खायला इझी आणि सोपं असं जातं. कारण का, जर आपण जास्त घट्ट शिरा जर केलो तर तो शिरा लेकरांच्या नरड्यामध्ये फसला जातो. तर त्यासाठी लहान मुलांसाठी आपण शिरा ह्या पद्धतीचा करायचा आहे, म्हणजे ह्या पद्धतीमध्ये थोडासा पातळ असा बनवायचा आहे, जास्तही पातळ नाही. तुम्ही इथं बघू शकता मी केवढ्या प्रमाणात पातळ आणि घट्ट ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीचा शिरा बनवलात ना, तर घरातील लहान मुलं आणि मोठेही खातील खूप आवडीने. पण पाहुण्यांसाठी तुम्ही थोडंसं वेगळं करायचं, थोडंसं घट्ट असं करायचं. पण लहान मुलांसाठी, आपल्या घरच्या लोकांसाठी अशाच पद्धतीने करायचं, जेणेकरून लहान मुले खूप आवडीने खातील आणि त्यांच्यासाठी गावरान तुपातला शिरा खूप छान असा, म्हणजे आरोग्यासाठी चांगला आहे. तर अशा पद्धतीने हा गावरान तुपातला शिरा बनवायचा आहे. तर फ्रेंड्स, जास्त घट्ट जर शिरा झाला तर कोरडा असा बनतो आणि मुलांच्या नरड्यामध्ये फसला जातो आणि आपल्यासुद्धा. तर त्यासाठी आपल्या घरच्या घरी जेव्हा शिरा बनवायचा आहे ना, तर तेव्हा अशा पद्धतीने थोडासा पातळ असा बनवायचा आहे. आणि हा शिरा आज आपण बिना ड्रायफ्रूटवाला बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या काही खास टिप्स सांगणार आहे. तर रवा जेव्हा भाजता वेळेस, गावरान तुपातील शिरा बनवता वेळेस रवा मंद आचेवर भाजायचा आहे. घाईघाईत मोठ्या आचेवर भाजू नका. मंद आचेवर रवा छान खमंग होतो आणि शिऱ्याला खूप सुंदर अशी चव येते. त्यामुळे रवा हा मंद आचेवरती भाजायचा आहे. तूप कमी पडू देऊ नका, कारण गावरान तुपात रवा नीट परतला की शिऱ्याचा सुगंध आणि चव दोन्हीही मस्त अशी लागते.
पाणी गरम करण्याचा वापर. रवा भाजून झाल्यावर गरम पाणी घातल्याने शिरा छान असा मोकळा आणि मऊ असा होतो. साखर योग्य वेळी घाला. रवा आणि पाणी व्यवस्थित भिजल्यावर साखर घातली तर शिरा छान एकजीव होतो. शेवटी थोडंसं तूप सोडा. गॅस बंद करण्यापूर्वी थोडंसं गावरान तूप घातलं की वरून सुंदर चमक येते आणि सुगंधही अशी भन्नाट अशी लागते. तर मंडळी, ड्रायफ्रूट नसले तरी गावरान तुपाचा सुगंध आणि खमंग चवच या शिऱ्याला इतकी खास बनवते की एक वाटी खाल्ल्यावर दुसरी वाटी कधी संपेल हे कळणारच नाही. तर फ्रेंड्स, गावरान तुपाचा सुगंध, रव्याचा खमंगपणा आणि साखरेची गोडी या साध्याशा शिऱ्यातच आपल्या घरच्या प्रेमाची खरी चव आहे. गरमागरम शिरा खा, प्रेमाने खा आणि आपल्या माणसांनाही नक्की खाऊ घाला, कारण घरच्या हाताच्या गोडीची सर जगातल्या कुठल्याच मिठाईला नाही. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.